नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, सध्या आपली कपाशी पिके जवळपास 2 महिन्याची झाली आहे। आपल्या कपाशी पिकाची उंची जवळपास कमरे एवढी झाली आहे। याच अवस्थेमध्ये आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त फुटवा होत असतो किंवा जास्तीत जास्त पातेधारणा होत असते किंवा आपल्या कपाशी पिकाचे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्या कपाशी पिकाचा हा पहिला फ्लॅश खूप महत्त्वाचा असतो। कारण आपण जर विचार केला तर आपल्या कपाशी पिकाचे जे वरच्या शेंड्याला किंवा टोकाला येणाऱ्या बोंडापेक्षा अगोदरच्या सुरुवातीच्या अवस्थेत जे बोंड लागतात त्यांचं वजन सुद्धा खूप जास्त असते। शेतकरी बांधवांनो, आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी कशा प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे याविषयी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच आले असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। जेव्हा आपण कपाशी पिकात कुठल्याही पिकात जास्त फुटवा निघण्याचा विषय करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं की आपल्या कपाशी पिकाला फुटवा निघण्यासाठी फॉस्फरसच्या आणण्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते। तर अशा वेळेस आपण जेव्हा कपाशी पिकाला दुसरा किंवा तिसरा खताचं व्यवस्थापन करणार आहे, अशा वेळेस आपण आपल्या कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करते जास्त फॉस्फरयुक्त खताचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये आपण 10-26-26 या खताचा वापर करू शकतो। यामध्ये 26% फॉस्फरस आहे किंवा DAP यासारख्या खताचा वापर करू शकतो, यामध्ये 46% फॉस्फरस आहे। या व्यतिरिक्त 12-32-16 यासारख्या खताचा आपण वापर करू शकतो। अशा प्रकारे आपण खताचे व्यवस्थापन करू शकतो। या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी व पातेधारणासाठी होण्यासाठी आपण फवारणीद्वारे सुद्धा नियोजन करू शकतो। शेतकरी बांधवांनो, आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी आपल्याला बोरॉन, कॅल्शियम, झिंक यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते। बोरॉन हे पिकामध्ये पावडर आणण्याचं काम करत असते। आपल्या कपाशी पिकाची पातेधारणा व फुटवे निघण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये जास्तीत फॉस्फरयुक्त खताचा व त्यासोबत एका सूक्ष्म अन्नद्रव्य असलेला किंवा अमिनो ॲसिड असलेला एका टॉनिकचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे। फुटवा होण्यासाठी फवारणीतून 12-61 या विद्राव्य खताचा वापर करू शकता। 12-61 या खतामध्ये 61% फॉस्फरस असतं, जे की आपल्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी काम करतं। शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त आपल्याला जर 12-61 विद्राव्य खत उपलब्ध झालं नाही तर या व्यतिरिक्त आपण महापीठ कंपनीच्या महाफ्लोरा या देखील विद्राव्य खताचा वापर करू शकतो। यामध्ये 40% फॉस्फरस आहे, जे की आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी मदत करणार आहे। शेतकरी बांधवांनो, दोन्ही प्रकारच्या खताचे प्रमाण आपल्याला 75 ते 80 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहे। आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये अमिनो ॲसिड किंवा प्रोटीन असलेल्या टॉनिकचा वापर करायचा। यामध्ये आपण टाटा कंपनीच्या टाटा बार याचा 40 ml प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता। या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, आपल्याला टाटा बार हे उपलब्ध होत नसेल तर आपण PI कंपनीच्या बायोविटा याचे देखील वापर करू शकतो। बायोविटामध्ये आपल्याला नॅचरल सीवीड एक्स्ट्रा, त्यासोबत आपल्याला सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, बोरॉन, फेरस, मॅग्नीज, कॉपर, झिंक इत्यादी प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला भेटत असते। जर आपल्याला बायोविटा हे उपलब्ध झाले नसेल तर आपण टाटा बारचा देखील वापर करू शकता। या दोन्हींचे प्रमाण सुद्धा आपल्याला 40 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर टाटा बार किंवा बायोविटा जर हे दोन्ही उपलब्ध नसेल तर आपण लोटोपॉट कंपनीच्या क्यूमॅक्सचा देखील वापर करू शकतो। याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे। शेतकरी बांधव, याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस, पोटॅशियम आणि बोरॉन हे 3 घटक भेटतात। यामुळे आपल्या कपाशी पिकात पातेधारणा होण्यासाठी खूप जास्त मदत होते। शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त आपल्या कपाशी पिकात असणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरायचं आहे। किंवा अशा प्रकारे आपल्याला फवारणीद्वारे 12-61 किंवा महाफ्लोरा या दोन्हीपैकी एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे किंवा क्यूमॅक्स, टाटा बार किंवा बायोविटा या तिन्हीपैकी एका प्रोडक्टचा वापर आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे। शेतकरी बांधव, अशा प्रकारे नियोजन केलात 101% आपल्याला आपल्या कपाशी पिकामध्ये 15 दिवसामध्ये पातेधारणाची व फुटव्याची संख्या जास्तीत जास्त वाढून जाईल। शेतकरी बांधवांनो, आपला हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।